श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आपल्यापैकी बरेच जण दर मंगळवारी किंवा कुलदेवतेच्या वारी देवघरात कळस भरून त्याचं पूजन करतात। हा कळस आपल्या कुलदेवतेचा कळस म्हणून पूजला जातो। काही जण दर अमावस्येला नारळ बदलतात, तर काही जण नारळाला कोंब आल्यावर नारळ बदलतात। तुम्ही सुद्धा देवघरात कळस भरून त्या कलशाचे पूजन करत असाल। कळस भरल्यानंतर आपण त्यावर नारळ सुद्धा पुजतो। तर मंडळी, कधीकधी त्या कळसाच्या नारळाला कोंब फुटतो। आपण पुजलेल्या नारळाला एक सफेद किंवा हिरव्या रंगाचा कोंब बाहेर येतो। अशा वेळी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, आता या नारळाचं काय करावं? बरेच जण नारळाचं विसर्जन करतात, परंतु शक्यतो तसं करू नये। नारळाला कोंब फुटणे ही एक शुभ घटना मानली जाते। आपण केलेली पूजा देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं। तर मंडळी, कोंब फुटलेल्या नारळाचा एक सोपा उपाय आहे, आपण तो करू शकता। हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारच्या अशुभ घटना घडत नाही, त्यामुळे आपण निर्धास्तपणे हा उपाय करू शकता। तुमच्याही घरातील नारळाला कोंब फुटला असेल किंवा तुम्ही नियमित कलशाचे पूजन करत असाल, तर कधी ना कधी नारळाला कोंब फुटेलच। कोंब फुटल्यानंतर काय करावे ते पाहूया। नारळाला कोंब फुटल्यावर तो नारळ एखाद्या शुभ दिवशी किंवा कुलदेवतेच्या वारा दिवशी कळसातून काढून घ्यावा आणि त्या जागी दुसरा नारळ आणून त्याचं पूजन करावं। नवीन कळस भरून त्यावर नवीन नारळ पुजावा। त्यानंतर अगोदरचा कोंब फुटलेला नारळ असतो तो आपण कोणत्याही मंदिराच्या परिसरातील जमिनीत लावावा, किंवा तसं शक्य नसल्यास तो नारळ तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेमध्ये सुद्धा लावू शकता। नारळ जमिनीत लावण्याआधी एखाद्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये नारळ ठेवावा। पाण्यात ठेवलेला नारळ 4-5 दिवसांनी काढून जमिनीमध्ये लावावा, त्यामुळे नारळ लगेचच सुकण्याची शक्यता नसते। या दिवशी नारळाचं झाड जमिनीमध्ये पुरतो तेव्हा तिथे त्याची पूजा करावी आणि कुलदेवतेला प्रार्थना करावी की नारळाचं झाड जसजसं वाढत जाईल तसतशी आमच्या घरातील सुख समृद्धी सुद्धा वाढत जाऊ दे। नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं। नारळाच्या झाडाला पाणी घातल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, त्यामुळे रोज नारळाच्या झाडाला पाणी घालावं। तर मंडळी, कलशाबद्दल ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।